हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. काय चाललंय तुमचं? कसे आहात तुम्ही सर्वजण? नक्कीच मला सांगा कमेंट करून. हे बघा फ्रेंड्स, इथे सोयाबीनची भाजी झालेली आहे. शेवऱ्याचा डबा बनवते. आता ह्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकायची राहिली, नाहीतर रेडी आहे सोयाबीनची भाजी. त्याला कांदा टोमॅटो फक्त टाकून चटणी मीठ टाकून सोयाबीनची भाजी आवडते. त्याला असा मसाला वगैरे टाकला ना जास्त तर त्याला नाही आवडत भाजी अजिबात. त्याला सिंपल पद्धतीने भाज्या लागतात खूप. आणि इथं मी चपात्या करते. इथं चपात्या चालल्यात माझ्या. हे बघा, टिफिन रेडी आहे माझा. आता शौर्य ट्युशन मधून येईल बघा. बघा झाली चपाती. शौर्य आला बघा, बेल वाजली. 1 मिनिट, नाहीतर चपाती करतील माझी. आले. चला चपाती काढूया. चपाती पण भाजली. हे बघा, आणि तुम्हाला शौर्य दाखवते आता. किती बेल वाजवतोय बघा, किती बेल वाजवतोय तो. हे बघा, शौर्य ट्युशन मधून आलाय आताच. हे बघा, दरवाजा लाव ना बाळा, दरवाजा लाव. फॅन लावू का? चलो, शौर्य आता थोडं रेस्ट करेल. आता आम्ही लर्न केलं स्टेशनमध्ये. लर्न केलं? किती क्वेश्चन्स लर्न केले? 5 क्वेश्चन लर्न केले. वाव. टेस्ट पण दिली. टेस्ट पण दिली. वेरी गुड शौर्य. चलो रेस्ट करो अभी, तब तक मैं टिफिन बनाती हूँ. ठीक है, चलो बाय करो. बाय. इथे झालेलं आहे शौर्यचं टिफिन तयार. शौर्य पकड. बॉटल टाकली का? आणि सर्व वह्या पुस्तकं वगैरे टाइम टेबलनुसार झालं ना? पॅक रेडी. अजून 5 मिनिट आहेत बावरा. 5 मिनिट आहेत बाळा अजून. थँक्यू कुठे टाकली बाबू? चला फ्रेंड्स, आता जाऊया आपण शार्वीला आणायला. आता शार्वीची शाळा सुटेल आणि आज पण माझाच टर्न आहे शार्वीला आणायचा. कारण की तिचे पप्पा म्हणजे 2-4-5-6 दिवस म्हटलं तरी चालेल, बिझी आहेत. त्याच्यामुळे आता आणायला मीच असणार आहे. कधीतरी सापडले तर त्यांना पाठवणार आहे, मी नाही जाणार आहे. पण आज चला, तुम्ही पण चला माझ्या बरोबर शार्वीला आणायला. चला. हे बघा फ्रेंड्स, आज सिद्धीच्या मम्मी ना माझ्या अगोदर तयार बसलेत. भेटू द्यात त्यांना आपण. काय म्हणतात सिद्धीच्या मम्मी? चला मुलींना आणायला. मुलींना आता काहीतरी सांगत होतं की तुमच्या लग्नातल्या गोष्टी. आमच्याबरोबर शेअर करा. होय, बोला की. आता तर गप्पा मारत होता की. बोला. आता जस्ट एवढ्या गप्पा मारत होत्या. आमच्या लग्नात अशी हेअरस्टाईल, तशी हेअरस्टाईल. आणि आता मोबाईल चालू केला ना तर शांत झाल्या. हे बघा, आज स्वामींचं दर्शन तुम्ही घ्या. आम्ही तसं रोजच येत असतो तिकडे. हे का नाही हो सिद्धीच्या मम्मी? आपण रोज असतो ना इथे. एखाद्या दिवशीच फक्त चुकतं. काय म्हणताय? घरी साखर आवडते की? खडी साखरसाठी येतो बरं का, आणि केळ्यासाठी येतो आम्ही पोरींच्यासाठी. चला, ओरडायचं नाही, ओरडायचं नाही. चला नमस्कार करा अगोदर. नमस्कार करा देव बाप्पाला. सिद्धी ये, चल नमस्कार कर देवाला. घेतलंय ना?
झालं का? प्रसाद भेटला का पोरींना? चलो. काय ग? ए थांब 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 शार्वी, शार्वी थांब. गाड्या बघ. सिद्धी इकडे बघ. दिसते का? कॅप मधून दिसतंय का? दिसतंय का? सिद्धी, ए सिद्धी, तुम्ही दोघी मस्ती करता म्हणून मॅडम वेगवेगळे बसवती का? बोल लवकर. हा शार्वी इथे थांब. कोण मस्ती जास्त करते? शार्वी करते का सिद्धी करते? लवकर बोला. सिद्धी मस्ती जास्त करते. आता भांडता का तुम्ही दोघी जणी? भांडू नका रे. ए सिद्धी, आज मम्मीने टिफिनला काय दिलं होतं? टिफिनला काय दिलं होतं मम्मीने? काहीच दिलं नाही काय टिफिनला? काय दिलं होतं? मुझे नहीं पता. हे बघा आमची इंग्रेज है की नाही. चलो बाय करो. काय दिलेलं टिफिनला तुला? काय दिलं होतं टिफिनला? काय दिलेलं? चपाती भाजी. किती मस्ती, किती मस्ती. शार्वीला जाताना म्हणलेली मी शार्वीला निम्मा देणार आहे म्हणून. आणि शार्वी तू शेअर केला सिद्धीला टिफिन? नाही केला. दोघी पण तशाच आहेत ना. काय बोलते? लांब लांब बसवतात. मी पण नाही केला. काय म्हणते? टीचर लांब लांब बसवतात ना. चला हात पोचत नाहीत आमचे. निघूया. चला बाय बाय सिद्धी चुमनी. निघूयात. चला येतं संध्याकाळी ना मग क्लासला. मी सांगा आज येऊ का उद्या? उद्या या मग 5:30 वाजता. चालेल का? ए चला बाय बाय. नीट चला रस्त्याने. चला चला बाय बाय. येत आहे का पुढे का नाही? कितना लोग? बस चलो बाय बाय. बाय करा. बाय करा. चला बाय करा. बाय बोल सिद्धी. बाय. फ्रेंड्स पोचलोय आता घरी. ओके ओके. ऐक ना ऐक ना, आपण चॉकलेट आणायला जायचं नंतर. जा चप्पल आण जा. मग चप्पल आण जा. खूप आगाव आहे, खूप म्हणजे खूप आगाव आहे. फ्रेंड्स पोचलोय आता घरी. दरवाजा लावते. शारू दीदी आमची रुसलेली आहे कारण की मी तिला चॉकलेट आईस्क्रीम दिलेली नाही. त्याच्यामुळे ती बघा आता कुठे गेलेली आहे. ते बघा रागवली. रागवली. काय पाहिजे तुला? मला सांग एकदा. काय पाहिजे? काय पाहिजे सांग तरी. काय पाहिजे? काय पाहिजे? शार्वीला पाहिजे आईस्क्रीम आणि तिला झालेली आहे सर्दी. सांगा बरं द्यायचं का तिला आईस्क्रीम? आईस्क्रीम सर्दी झाल्यानंतर आईस्क्रीम खायचं असतं का मित्रांनो? सांगा बरं. अजून खोकला वाढतो, अजून सर्दी वाढते. त्रास होतो स्वतःलाच. पण ही पोरगी ऐकत नाही बघा. रुसून बसली है ना शारू? असं करतात का मम्मा बरोबर रस्त्याने? अच्छा बच्चा आहे ना तू? अच्छा बच्चा नाही आहे मी. नाही अच्छा बच्चा? हां. मग गंदा बच्चा आहे तू? हां मी गंदा बच्चा आहे. ओके. फ्रेंड्स शार्वी रुसली की मी तिला आईस्क्रीम दिलं नाही म्हणून. आईस्क्रीम पाहिजे, चॉकलेट्स पाहिजेत, पण तिला खोकला आणि सर्दी झाली. मी आईस्क्रीम कशी देणार? आणि आता जस्ट आमच्या खाली ना डॉक्टर राहतात. आमचे फॅमिली डॉक्टर झाल्यासारखे झालेत. मग ते भेटले होते. ते शार्वी खूप हट्टीपणा करत होते. त्यांनी पाहिलं. त्याच्यानंतर ते बोलले शार्वी हट्टीपणा केला ना, आईस्क्रीम पाहिजे बोललेस ना, तर मी इंजेक्शन देईन, ये इकडे. तशी पळतच आली घरी बघा. खूप आगाव झाली. खूप म्हणजे खूप आगाव झालेली आहे ना. आता मी आत्ताच जस्ट आलोय. तिचे हातपाय धुते, माझे हातपाय धुते आणि नंतर जेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. चला. हे बघा फ्रेंड्स गरम झालेलं आहे तेल. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया.
कांदा टाकूया आपण ह्याच्यामध्ये. कांदा भाजून घ्यायचा आपण. हे बघा फ्रेंड्स, झालेला आहे कांदा भाजून. आपण आता हे कांदा, लसूण आणि आलं आणि खोबरं ह्याची पेस्ट केलेली आहे. म्हणजे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण भाजून घेतलेला आहे. त्याची पेस्ट टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. उशीर झाला त्याच्यामुळे मी कुकरमध्ये टाकते पटकन. फ्रेंड्स, मी ह्याच्यामध्ये मला एक हाताने शूट करता येत नाही आहे, त्याच्यामुळे मी कॅमेरा ऑफ करून ह्याच्यामध्ये हळद, चटणी, मीठ, चिकन मसाला टाकलेला आहे. प्लीज जे व्हेजिटेरियन असतील त्यांनी स्किप करा. नॉनव्हेज सॉरी, व्हेजिटेरियन असतील त्यांना प्लीज स्किप करा, जे व्हेज असतील ते. हे बघा फ्रेंड्स, आता आपण बघूया मसाला झालाय का आपला, म्हणजे भाजलाय का. हे बघा फ्रेंड्स, आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मी थोडंसं मध्ये हे केलं होतं, सॉरी, मध्ये थोडंसं अजून पाणी टाकलं होतं, ते मी कॅप्चर केलं नाही व्हिडिओमध्ये. चांगला मसाला हे बघा फ्रेंड्स, चांगलं परतून घेतलेलं आहे. हे थोडा वेळ असंच परतायचं. चिकनला पण पाणी सुटतं, त्याला सुद्धा पाणी सुटेल बघा. थोडं पाणी सुटलं की आपण त्याला कुकरला झाकण लावूया. हे बघा फ्रेंड्स, मी आता कुकरचं झाकण लावले आणि 1 शिट्टी होईपर्यंत वाट बघणार आहे. 1 शिट्टी झाल्यानंतर, थंड कुकर झाल्यानंतर मग खोलणार आहे. नाहीतर आपण जर 1 शिट्टी झाली आणि असं खोललं ना तर ते चिकन कच्चं राहतं. तर आपण वाट बघूया शिट्टी व्हायची आणि मग नंतर तुम्हाला दाखवते कसं झालं चिकन ते. हे बघा फ्रेंड्स, चिकनचं कालवण झालेलं आहे. शिट्टी खोललेली आहे, म्हणजे थंड झालेली आहे. हे बघा आपलं चिकन असं झालेलं आहे. या तुम्ही पण जेवायला.